आदरणीय मंच आणि सर्व शेतकरी बंधू, मागच्या 10 वर्षापासून आपण संत्र्यावर इंडो इज्रायलच्या माध्यमातून कार्य करतो आणि त्यामधून बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आम्ही शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. आपण यामध्ये थोडासा वेगवेगळ्या देशामध्ये संत्र्याची लागवड किती प्रमाणात आणि कशा प्रकारे केली जाते, त्यांचं उत्पादन किती आहे हे जर बघितलं तर आपला भारताचा जो क्रमांक आहे क्षेत्रामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. साधारणपणे 6.70 लाख हेक्टर क्षेत्रावर आपली लागवड केली जाते आणि पहिल्या क्रमांकावर हे ब्राझील देश आहे. मी थोडा घाईत घेतो कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. उत्पादनामध्ये सुद्धा आपण बघितलं तर यामध्ये भारताचा क्रमांक हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर चायना आणि दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. स्टेट वाईज आपण जर विचार केला की भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आपण पाहतो आणि उत्पादकता आपण पाहिलं तर पर्टिक्युलरली नागपूर संत्र्याची जी उत्पादकता आहे हे मध्य प्रदेशामध्ये जास्त आहे आणि त्या खालोखाल आपली महाराष्ट्रामध्ये आहे. साधारणपणे सध्याच्या परिस्थितीमध्ये 10 ते 11 टनापर्यंत आपली उत्पादकता आहे. नंतर ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा वेगवेगळ्या लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये आपण पाहिलं तर संत्र्यामध्ये सर्वसाधारणपणे महाराष्ट्र हा आघाडीवर आहे. मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे आणि काही भाग पंजाब आणि राजस्थान यामध्ये किन्नौ आणि आपला हरियाणा या भागातसुद्धा किन्नौची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. काही भागामध्ये पर्टिक्युलरली आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहिलं तर ग्रेपफ्रूट आणि पमेलो याची लागवडसुद्धा आंध्र प्रदेशच्या काही व्हेरायटी रेड आणि व्हाईट फ्लेशच्या व्हेरायटी त्या भागात लावल्या जातात. आणि दुसरं महत्त्वाचं फळपीक आपल्या महाराष्ट्रात जो होतो संत्र्या खालोखाल मोसंबी आणि अकोला, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लिंबूवर्गीय फळं म्हणजे पर्टिक्युलरली कागदी लिंबू या पिकाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपण मार्केट जर बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये मुंबई, बेंगलोर, कलकत्ता, श्रीनगर, हैदराबाद, नागपूर, पुणे हे वेगळी महत्त्वाची बाजारपेठा आहेत. आणि मेजर जर आपण सिट्रसचे एक्सपोर्ट जर बघितलं तर सर्वात जास्त एक्सपोर्ट आपल्याला स्पेनमध्ये बघायला मिळते. त्या खालोखाल इजिप्तमध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट केला जातो, साऊथ आफ्रिकेमध्ये आहे आणि त्या खालोखाल अमेरिका, नेदरलँड, ग्रीस, तुर्की आणि चायना आणि ऑस्ट्रेलिया काही एक्सपोर्ट मटेरियल आपल्या भारतातसुद्धा बाहेरच्या कंट्रीमधून काही संत्रा आपल्या भागातसुद्धा येतो. नंतर ज्या मेजर इम्पोर्टर जर कंट्री पाहिल्या आपण तर यामध्ये चायनासुद्धा इम्पोर्ट करतो, नेदरलँड आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, रशिया, त्याखालोखाल सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम आणि बांगलादेश हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सिट्रस इम्पोर्ट करतात. आणि बांगलादेशमध्ये जो आपण वाटा पाहिला की आपण जो आपल्या महाराष्ट्रातला किंवा भारतातला संत्रा आपल्या भागातून ज्या देशामध्ये आपण पाठवतो त्यामध्ये सर्वात जास्त आपण भाग पाहिला किंवा त्याचा हिस्सा जर पाहिला तर ते बांगलादेशमध्ये जवळपास 85% आपला संत्रा हा बांगलादेशमध्ये जातो. त्या खालोखाल जवळपास 13% जो आपला जो प्रोड्यूस आहे हा नेपाळमध्ये आहे. काही फार कमी प्रमाणात कुवेत आहे, इजिप्त आहे, कतार आहे, सौदी अरेबिया आणि बहरीन आणि फार छोटा किंवा नगण्य असा भाग हा UK सुद्धा काही संत्रा आपल्या भागातून जातो. दुसरं आपण पाहिलं की साधारणपणे आपली जी प्रोडक्टिव्हिटी पाहतो नॅशनल लेवलची प्रोडक्टिव्हिटी सध्या हे 11.1 मेट्रिक टन आहे. आणि आपला स्टेटचा जर विचार जर केला तर त्यामध्ये 9.2 मेट्रिक टन ही आपली उत्पादकता आहे. म्हणजे सध्या सरासरी आपण उत्पादकता पाहिली तर आपण जवळपास 9 ते 10 टनापर्यंत सध्या उत्पादकता घेतो आहोत. आपल्या सर्वसाधारणपणे संत्रा ग्रोईंग जो एरिया आहे हा अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण संत्रा घेतो आणि त्यामध्ये साधारणपणे एकूण 1.5 लाख हेक्टरवर
ह्या संत्र्याची लागवड आपल्या भागामध्ये केली जाते आणि या 1.5 लाख हेक्टरमधून आपण साधारणपणे 9 ते 10 टनाच्या उत्पादकतेने आपण उत्पादन घेतो आहोत. संत्र्याचा जर वाटा आपण वेगवेगळ्या फळाच्या बाबतीत पाहिलं तर साधारणपणे 20% हा जो वाटा हा संत्रा फळाचा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर साधारणपणे सर्वात जास्त एरिया हा अमरावती विभागात आहे आणि त्या खालोखाल नागपूर विभागात आहे आणि म्हणून आपली जी ओळख आहे नागपूर संत्र्याची ओळख संपूर्ण विदर्भात फार उत्कृष्ट ओळख आहे. आणि आपल्या भागामध्ये जी होणारी व्हेरायटी आहे ती एक वेगळ्या प्रकारची व्हरायटी आपण पाहतो. ते इजी पिलर किंवा संत्रा सोलून खाण्यासाठी किंवा टेबल फ्रूट म्हणून आपण त्याला ओळखतो आणि म्हणून फार इझिली ते आपल्याला हाताने काढता येते आणि टेबल फ्रूट म्हणून उत्कृष्ट फळ ज्याचं जो TSS साधारणपणे 10-10.5पर्यंत आहे आणि त्याची आंबट आणि गोड या चवीमुळे आपला हा संत्रा या भागामध्ये फार उत्कृष्ट किंवा एका दिमाखात उभा आहे. आपण संत्र्यामध्ये पाहतो साधारणपणे 2 बहार या ठिकाणी घेतो आपण, मृगबहार आणि हस्तबहार. आणि मृगबहाराचं यामध्ये जर वाटा पाहिला तर साधारणपणे 40% शेतकरी वर्ग हा मृगबहार घेतात आणि साधारणपणे 60% जो शेतकरी वर्ग आहे हा हस्तबहार याचं नियोजन करून त्याच्यापासून फळधारणा घेतात. आपण मागच्या 10 वर्षामध्ये पाहिलं तर संत्रा गुणवत्ता केंद्र हा इंडो इस्रायलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभा केलं कृषी महाविद्यालय नागपूर येथे. आणि आपण पाहिलं की जमिनी आपल्या भागात फार खोल आहेत, भारी जमिनी आहेत आणि उत्पादकतेमध्ये तसा क्रमांक इस्रायलचा सुद्धा फार उत्कृष्ट आहे. साधारणपणे 35 टन प्रति हेक्टरी उत्पादन ते घेतात. आणि त्याच्या उलट आपण जर पाहिलं तर आपल्या भागामध्ये मात्र त्याचं उत्पादन मात्र हा 9-10 टनापर्यंत आहे. त्यांचं पाऊसमान बघितलं तर जवळपास 300 ते 350 mm पडतो. आपल्या भागात पाऊसमान बघितलं आपल्या भागात की ज्या भागामध्ये आपण संत्रा लावतो त्या भागामध्ये 800 ते 1200 mm पर्यंत पाऊस पडतो. आणि आपल्याकडे पाऊसमान जास्त आहे, जमिनी उत्कृष्ट आहेत, तरीसुद्धा आपली प्रोडक्टिव्हिटी ही फार कमी आहे. आणि हा एक मोठा ऑब्जेक्ट घेऊन आम्ही ह्या इंडो इस्रायल प्रकल्पामध्ये कार्य केलं आणि त्यामध्ये सातत्याने काम करून आपण त्यामध्ये जर आपल्याला उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्या लागवड तंत्रज्ञानामध्ये काही बदल करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जे आपण सपाट जमिनीवर लागवड करतो, कारण संत्रा लागवडीमध्ये जसं कौसाळीकरांनी सांगितलं की बागा ह्या नेहमीसाठी वापसा कंडिशनमध्ये कशा राहतील, हा एक पहिला प्रिन्सिपल आपण जर ठेवलं तर नक्कीच त्या बागा आपल्या फायटोप्तोरापासून सुद्धा मुक्त राहतील, फळगळीपासून सुद्धा मुक्त राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची वाढ हे निरोगी होईल आणि कुठल्याही प्रकारचा फायटोप्तोरासुद्धा त्यावर येणार नाही. आणि त्याकरिता मी जेव्हा इस्रायलला गेलो तिथल्या फार निकृष्ट दर्जाच्या आपण जमिनी म्हणू तशा प्रकारच्या जमिनी आहेत, तरीसुद्धा त्या गादी वाफ्यावर लागवड करतात. आपल्या भागात मात्र जो निचरा व्यवस्थापन आहे या निचरा व्यवस्थापन आपण कुठं विचार केला नाही आणि म्हणून आपल्याला जमिनीतून जास्तीत जास्त पाण्याचा निचरा हा योग्य प्रमाणात कसा होईल ते जर बघायचं असेल तर आपल्याला गादी वाफ्यावर लागवड करणं हे गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने गादी वाफ्याचा अंतर्भाव करून आपण जर लागवड केली तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ती बाग ही सदैव वापसा कंडिशनमध्ये ठेवता येते. दुसरा महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये प्रुनिंगचा अंतर्भाव किंवा कॅनोपी मॅनेजमेंट जो म्हणतो त्याचासुद्धा अंतर्भाव आपण या ठिकाणी करत नव्हतो. आणि आपण पहिल्यांदा इटलीवरून एक मशीन आणली आणि मशीनच्या सहाय्याने आपण त्या बागाची छटाई केली आणि छटाई केल्यानंतर आपण पाहिलं तर त्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या फळधारणा आपण जो पेटीमध्ये माल लागायला पाहिजे किंवा कॅनोपीच्या आतमध्ये माल लागायला पाहिजे असं जो आपली जी कल्पना आहे ती कल्पना आपल्या प्रुनिंगच्या माध्यमातून सॉल्व्ह होताना दिसते. आणि आपण पाहतो की साधारणपणे एक फळ आपल्याला 160 ग्रामचा 150 ग्रामचा साधारणपणे 70 ते 75 mm जर फळ पाहिजे असेल तर त्या पाठीमागं एका फळाच्या पाठीमागं एक प्रिन्सिपल आपण समजा लक्षात ठेवलं की साधारणपणे 40 पानं त्यामागं असायला पाहिजे. आणि हे व्यवस्थित जर पानांची संख्या आपण मेंटेन करू शकलो, हिरवेगार पानं आपण त्या ठिकाणी मेंटेन करू शकलो तर नक्कीच आपल्याला जी क्वालिटीची फळं पाहिजेत ती फळधारणा होऊन आपल्याला क्वालिटीचे फळधारणा त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्या अनुषंगाने आपण हे वेगवेगळे कंपोनंट त्या प्रकल्पामध्ये याचा अंतर्भाव केला. एक तर क्वालिटी प्लॅन्टिंग मटेरियलसाठी नर्सऱ्या कशा असाव्यात, हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग कशी असावी, मेकॅनिकल प्रुनिंगचा अंतर्भाव त्या ठिकाणी केलं, गादी वाफ्यावर लागवड केली आणि मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून
आपण ड्रीपच्या माध्यमातून फर्टिगेशनचा वापर जर केला, फर्टिगेशनचा शेड्यूल कसा असावा, त्याच्या मात्रा कशा असाव्यात, त्यासुद्धा आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. फार्मर्सच्या ट्रेनिंग घेतल्या, आपण सर्व विदर्भभर आपण ट्रेनिंग घेतल्या आणि ट्रेनिंग घेऊनच थांबलो नाही, तर आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये 7 लोकांच्या ठिकाणी म्हणजे 7 शेतकऱ्यांच्या शेतावर आपण 1-1 हेक्टरचे मॉडेल फार्म डेव्हलप केले आणि त्या अनुषंगाने जुनगरे साहेब असतील, मनोज जौंजाडजी असतील, अनिल लेकुरवाडे आहेत, पेलागडे आहेत आणि रमेशजी जिचकार यांच्या शेतावर आपण त्या ठिकाणी प्रयोग घेऊन दाखवले आणि सक्सेस करून दाखवले की आपल्या भागातसुद्धा संत्रा हा साधारणपणे जसं गडकरी साहेबांनी आपल्याला टार्गेट दिलं की 70 टनापर्यंत आपण जायला पाहिजे. जेव्हा मी या ठिकाणी काम करायला सुरुवात केलं, आपली जी प्रोडक्टिव्हिटी जवळपास 60 टनापर्यंत होती आणि हा टार्गेट, माझा एक टार्गेट होता की इस्रायल जसं 30 ते 35 टनापर्यंत आपण जाऊ शकू का, हा एक मोठा टार्गेट ठेवून आम्ही त्या ठिकाणी कार्य केलं. आणि त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आम्ही जे प्रयोग घेतले, गादी वाफेवर लागवड केली, अंतर्भाव हाय डेन्सिटीचा केला आणि 6 मीटर बाय 3 मीटरवर लागवड केली आणि 6 मीटर बाय 3 मीटरवर लागवड केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्लांट पॉप्युलेशन कशी बसवता येईल त्याचा जर विचार केला तर आपली 6 मीटर बाय 6 मीटरवर जे लागवड करतो त्या 6 मीटर बाय 6 मीटर ऐवजी 6 मीटर बाय 3 मीटरवर लागवड केली तर जवळपास दुप्पट प्लांट्स त्या ठिकाणी बसतात. म्हणजे जवळपास 550 प्लांट एका हेक्टरमध्ये बसतात. आणि त्याचा अंतर्भाव जर केलं आणि ड्रीपचा अंतर्भाव त्या ठिकाणी केलं तर त्या माध्यमातून आपल्याला हेक्टरी साधारणपणे 32 टनापर्यंत आपण त्या ठिकाणी मजल मारू शकलो. आणि नंतर आमचे जे शेतकरी जे शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करतात तर त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते जवळपास जुनगरे साहेब असोत किंवा जौंजाड साहेब असोत, हे जवळपास 35 टनापर्यंत उत्पादकता आपल्याला मिळालेली आहे. काही शेतकरी, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर आपण पाहिलं, या शेतकऱ्यांच्या शेतावर जे शेतकरी आता जवळपास 5000 हेक्टर क्षेत्रावर या इंडो इस्रायलच्या माध्यमातून आपण लागवड केलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी याचा अंतर्भाव केला ते शेतकरी मात्र जवळपास 30 ते 35 टनापर्यंत याची उत्पादकता घेत आहेत. आणि त्या अनुषंगाने आपणसुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करावा. गादी वाफ्यावर लागवड करा. गादी वाफे तयार करत असताना गादी वाफ्याची जी रुंदी आहे ही 3 मीटर रुंद असावी. त्याची जी दिशा आहे ही नॉर्थ साऊथ म्हणजे उत्तर दक्षिण असावी. आणि 2 झाडामधली अंतर जो आहे हा 3 मीटर असावा की जेणेकरून आपल्याला या झाडाचं मेंटेनन्स जर पाहिलं तर आपण ही जर बाग बघितली तर 100% बाग म्हणजे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा झाड मरणार नाही, ही या माध्यमातून आपल्याला करता येते. आणि सर्वच्या सर्व झाडं जिवंत ठेवून त्याची कॅनोपी मॅनेजमेंट जर केलं, पानांची संख्या त्या ठिकाणी आपण ठेवली तर नक्कीच आपल्याला एक तजेलेदार उत्तम उत्कृष्ट बाग आपल्याला उभी करता येते. आम्ही वेगवेगळ्या वयानुसार त्याचं फर्टिगेशनचा शेड्यूल या ठिकाणी केलेला आहे. या माध्यमातून आपण युरिया समजा देत असू किंवा नत्रयुक्त जर खते द्यायची असतील तर ती 4 दिवसाच्या अंतराने दिली पाहिजेत. सुपर फॉस्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश याचासुद्धा अंतर्भाव त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 45 दिवसाच्या अंतराने विभागून जर दिल्या आणि हा फर्टिगेशनचा शेड्यूल आपण त्या ठिकाणी वापरलं तर नक्कीच त्याचा फायदा आपण पानांची संख्या ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण ही जर इस्रायलची बाग बघितली, आपल्या बागा बघितल्या तर जवळपास 20 ते 22 फुटापर्यंत वाढतात. ही इस्रायलची फोटो तुम्हाला मुद्दामून दाखवत आहे की माणसाच्या वर साधारणपणे 1 फूट फक्त ती बाग उंच आहे. म्हणजे जास्तीत जास्त 7 ते 8 फूट ह्या बागा त्या मेंटेन करतात. आणि ह्या बागेचा साईज बघा, आपल्या बागा जशा गोल गोल दिसतात झाडं, या ठिकाणी सर्व फ्लॅट केले जातात. आणि याचाच अंतर्भाव म्हणून आपण आपल्या भारतामध्ये कसं करता येईल या प्रुनिंग कंपोनंटचा वापरसुद्धा या ठिकाणी केलं. आणि त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा सुद्धा प्रयोग घेतले आणि साधारणपणे 31 टनापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ही जी मशीन आहे आपण भारतामध्ये आणून पहिल्यांदा या ठिकाणी आपण प्रयोग घेतले. आणि प्रुनिंगचा वापर जर नक्की केलं तर यामध्ये पानांची संख्या वाढवण्यात, दरवर्षी फळधारणा होण्यात आणि ज्या ठिकाणी आपण प्रुनिंगचा वापर करतो, आपण ज्या ठिकाणी प्रुनिंगचा वापर करत नाही त्या ठिकाणी फक्त 15 ते 20% फळं ए ग्रेडची मिळतात. पण ज्या ठिकाणी आपण प्रुनिंगचा अंतर्भाव केला, हाय डेन्सिटीचा वापर केला आणि ड्रीपच्या माध्यमातून खताचा वापर जर केला तर आपल्याला या माध्यमातून साधारणपणे 30 ते 35 टनापर्यंत आपण जाऊच. सोबतच त्याच बागेतून आपल्याला 80 ते 90% फळं
ही मात्र ए ग्रेडची मिळतात आणि ते सुद्धा आपल्याला मार्केटच्या दृष्टिकोन फार फायदेशीर आहेत आणि म्हणून आपण सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करावा. हे आपल्या विदर्भातल्या सर्व फोटो आहेत आणि हे बघा पानाच्या आतमध्ये जे फळधारणा होते त्यामध्ये त्याची जे फळांचा जो आकार आहे हा एकसारखा होतो, कलरसुद्धा त्या ठिकाणी एकसारखा डेव्हलप होतो आणि म्हणून आपण प्रुनिंगचा जर वापर केला तर आपण पाहतो ज्या ठिकाणी प्रुनिंगचा वापर करत नाही प्रत्येक ठिकाणी आपण साधारणपणे एका झाडाला 8 बांबूचा आधार देतो, पण ज्या ठिकाणी आपण प्रुनिंग केली किंवा छाटणी केली त्या ठिकाणी या बांबूचा सुद्धा आधार देण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी आपण प्रयोग घेतले त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास 3 पट उत्पादकता यामध्ये वाढताना दिसते आहे आणि साधारणपणे 2.5% 5 पट हा आपल्याला उत्पादना म्हणजे इन्कममध्ये सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो आहे. आणि या प्रकल्पाला सुद्धा इस्रायल गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला एक रिकग्निशन आपल्याला दिलं आहे. आपल्याकडे नर्सरी जे आहे हे सुद्धा NHBची ॲक्रिडेट नर्सरी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण नागपूर संत्र्याला नामांकन मिळवून दिलेलं आहे. त्या नामांकनाचा सुद्धा म्हणजे GIचा सुद्धा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करावा की जेणेकरून आपण बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या प्रांतामध्ये आपण ज्याचा उपयोग करतो त्याचासुद्धा आपण या मानांकनाचा किंवा युजर अथॉरिटीचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला बाजारपेठेमध्ये सुद्धा 2 पैसे जास्त मिळतात आणि म्हणून याचासुद्धा आपण वापर करावा. आणि आपण या ठिकाणी पाहिलं की तुम्हाला 3 पट उत्पादन या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला वाढताना दिसतं आहे आणि आर्थिक नफा जो आहे हा साधारणपणे 2 ते 2.5 पट आर्थिक नफा यामध्ये दिसतो आणि म्हणून आपण सर्व शेतकरी बंधूंनी याचा वापर करावा. ह्या आपल्या शेतकरी बांधवांनी पेपरमध्ये न्यूज दिलेल्या आहेत. रमेशजी जिचकार असतील, मनोज जवंजाळ असतील किंवा जुनगरे साहेब यांनीसुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि म्हणून आपला सर्वांना विनंती करतो की या तंत्रज्ञानाचा जोपर्यंत आपण तंत्रज्ञानाचा वापर करणार नाही तोपर्यंत जसे गडकरी साहेबांचे स्वप्न असतील, बोंडे साहेबांचे स्वप्न असतील, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहेत की आपली ही उत्पादकता वाढायला पाहिजे, क्वालिटी वाढायला पाहिजे. त्या माध्यमातून आपण या तंत्रज्ञानाचा खरोखर फायदा घेतला तर नक्कीच आपल्या विदर्भाच्या संत्र्यामध्ये सुद्धा आमचे काही 2-3 शेतकरी आहेत. आमच्या जास्तीत जास्त उत्पादकता घेण्याचा जो रेकॉर्ड आहे हा जवळपास 67 टनापर्यंत एका शेतकऱ्यांनी घेतला आहे. म्हणजे आपल्या संत्र्यामध्ये सुद्धा ही पोटेन्शियल आहे आणि या सर्व तंत्रज्ञानामुळे हे पॉसिबल होऊ शकते आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या तंत्रज्ञानाचा वापर करावा. आणि यापुढे सुद्धा काही आपल्याला अडचणी आल्या तर माझा एक नंबर लिहून घ्या की जेणेकरून आपण फोनवर सुद्धा डिस्कस करू शकू. माझा नंबर आहे हा 99 म्हणजे 99 700 70 923 99 700 70 923 ही मशीन आहे. आपण 4 जिल्ह्यामध्ये ह्या मशीनचा वापर करतो. एक वरुड मोर्शी भागासाठी आपल्याला अचलपूरला मशीन आहे, काटोलला एक मशीन आहे, अकोल्याला एक मशीन आहे आणि नागपूरला अशा 4 मशीन सध्या ह्या कार्यरत आहेत. आपण याचं इस्टिमेट जर काढलं तर साधारणपणे आपल्या सर्व विदर्भासाठी जवळपास 500 मशीनची गरज आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून किंवा सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून आपण कस्टम हायरिंग बेसिसवर आपण ह्या मशीन समजा उपलब्ध करून दिल्या तर खरोखर आपल्या ज्या क्वालिटीचे संत्र पाहिजे आहेत, उत्पादकता वाढवायची आहे तर ही मशीनचा वापर जर केला तर एकसारखी छटाई एका कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला छाटणी करायची आहे आणि त्यामुळे या मशीनच्याद्वारे आपण समजा छाटणी केली तर नक्कीच आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे, गुणवत्ता आहे आणि जो एकसारखेपणा मार्केटमध्ये लागतो आहे, ए ग्रेडची फळं पाहिजे आहेत तर मात्र या मशीनचा वापर करणं, अन्नद्रव्याचा वापर करणं, फर्टिगेशनचा वापर करून कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित जर केलं, डिसीज मॅनेजमेंट आणि पेस्ट मॅनेजमेंट ह्या सर्व 3-4 गोष्टीचा अंतर्भाव जर या ठिकाणी केलं तर नक्कीच आपली उत्पादकता दुप्पट तिप्पट करायला हे जी तंत्रज्ञान आहे याचा वापर नक्की करावा. आणि आपल्याला भविष्यामध्ये जे काही प्रश्न आपल्या मनात उद्भवतील ते आपण कधीही मला फोन करू शकाल. आणि आज वेळ कमी असल्यामुळे थोडा घाईघाईमध्ये मी आटोपता घेतो आणि नक्कीच आपल्या भविष्यामध्ये आपल्याला संत्रा जी गुणवत्ता आहे
कृषी वाढवण्यासाठी याचा वापर करावा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे आपण GI मिळालेलं आहे आपल्या संत्र्याला, हे आधी जी फी होती जवळपास 600-700 रुपये त्याची रजिस्ट्रेशन फी होती. आता फक्त 10 रुपये ही एवढी फक्त फी गडकरी साहेबाच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकारातून आपल्याला फक्त 10 रुपयामध्ये मानांकन मिळवता येते आणि त्याचे अर्ज आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी जे असतात किंवा आत्माच्या माध्यमातून त्यांचे अर्ज आमच्याकडे जर पाठवले तर मी माझ्या सहीनी हे बेंगलोरला पाठवतो आणि आपल्याला मानांकन मिळवून देण्याचा हा महत्त्वाचा वाटा आम्ही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा करत आहोत. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग करावा, त्याची नोंदणी करावी आणि GIचा वापर हा मार्केटिंगमध्ये करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.